20 ऑगस्ट 2013 पुण्याच्या भर रस्त्यावर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली. 2.5 वर्ष उलटले तरी या हत्येचा उलगडा होत नव्हता. डॉक्टर दाभोळकरांचे मारेकरी कोण, त्यांचा सूत्रधार कोण, त्यांच्यापर्यंत पोहोचायला सीबीआयला कुणाची मदत झाली, ज्यांनी ही मदत केली, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येचं गूढ जे आहे ते उलगडण्यात त्यांनी सीबीआयला मोलाची मदत केलेली आहे. नमस्कार. महाराष्ट्र वनमध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. इतकी मोठी व्यक्ती डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यासारखी, संपूर्ण देश त्यांच्या हत्येनं हादरून गेला होता. त्यांच्या हत्येपाठोपाठ पुरोगामी विचारांचे गोविंद पानसरे, कॉम्रेड गोविंद पानसरे यांचीही हत्या झाली. त्याच्यानंतर कलबुर्गी यांची हत्या झाली. हे हत्यांचं सत्र सुरूच होतं. इतकं होत असताना सुद्धा तपास यंत्रणा दिवसेंदिवस चाचपडताना दिसत होत्या. पण अचानक सीबीआयच्या समोर तुम्ही आला आणि डॉक्टर दाभोळकरांच्या खुनाची उकल व्हायला सुरुवात झाली. हे कसं झालं? साधारण 2001 सालापासून मी अन्य माझ्या सहकाऱ्यांसमवेत कोल्हापुरात कोणत्याही राजकीय पक्षाचं पद न स्वीकारता अथवा कोणत्याही संघटनेचं पद न स्वीकारता एक स्वतंत्र असा गट तयार केला व प्रखर हिंदुत्ववादाच्या कामाला वाहून घ्यायचं असं ठरवलं होतं. आमचा हिंदुत्ववाद हा पळीपंचपाळात अडकलेला नसून तो विज्ञान मानणारा आहे असं सावरकर विचारांचा एक मोठा गट तयार केला. हिंदुत्वाचं काम म्हणजे हिंदू धर्माच्या विरोधात कोण बोलल तो आपला वैरी, तो आपला दुश्मन. त्यानं हिंदुत्वाच्या विरोधात, देवधर्माच्या विरोधात देश बोलायचंच नाही अशी असे कोण होते तसं छोटंसं उदाहरण तुम्हाला 1-2 देऊ शकेन मी की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा कार्यक्रम कोल्हापुरात परीट समाजानं अंदाजे 2004 साली घेतला होता. तो कार्यक्रम उधळायचाच या याच्यानं जाऊन उभारलो सुद्धा. तिथं आम्ही प्रवीण लिमकर, मी, अन्य 4 कार्यकर्ते तसेच डॉक्टर विरेंद्र तावडे हे जेव्हा जाऊन आम्ही तिथं उभारलो तेव्हा आमदार सुरेश साळुंखे स्टेजवरून खाली उतरले. आमदार साहेबांनी स्टेजवर जाऊन दाभोळकरांशी चर्चा केली. पुन्हा येऊन आम्हाला सांगितलं कोणत्याही परिस्थितीत देवावर, धर्मावर इथं बोललं जाणार नाही आहे. संत गाडगेबाबांच्यावर त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडी सांगितल्या, आम्हालाही पटल्या. परंतु ती स्टेजवरून जेव्हा खाली उतरली आणि तिथून 100 मीटरच्या अंतरावर त्यांनी कार थांबवलेली होती, त्या कारकडे चालत निघाले तेव्हा मी, डॉक्टर विरेंद्र तावडे, माझे कार्यकर्ते प्रवीण लिमकर यांनी आम्ही जाऊन त्यांना अडवलं. हो, अडवलं, हुज्जत घातली. हुज्जत घालण्याकरता त्या ठिकाणी आमच्याकडं मुद्दा हा कोणताच नव्हता, कारण ते त्या भाषणात काही बोललेलेच नव्हते जे चुकीचं असेल. मग अन्य ठिकाणी तुम्ही असं का बोलता? अंधश्रद्धेच्या विरोधात तुम्ही बोलता, मग तुम्हाला अन्य धर्मातल्या अंधश्रद्धा का दिसत नाही? मुस्लिमांच्यात अंधश्रद्धा आहेत, ख्रिश्चनांच्यात अंधश्रद्धा आहेत, त्याबद्दल का आवाज काढत नाही? दाभोळकरांनी उत्तर दिलं. कदाचित त्यावेळेला ते आम्हाला चुकीचं वाटलं. दाभोळकरांनी उत्तर दिलं, मी ज्या धर्मात जन्मलेलो आहे त्या धर्मात असणाऱ्या अंधश्रद्धेसाठी मी आधी लढतो, त्या पूर्ण झाले की अन्य धर्मांच्यातल्या अंधश्रद्धासाठी मी नक्की लढेन. त्यावरून आम्ही पुन्हा वाद घातला की तुम्ही हिंदू धर्मात जन्मला आहे आणि तुम्ही हिंदू आहात असं आम्हाला, आमच्या धर्मात जन्मला आहे तुम्ही, ह्याची आम्हाला लाज वाटते. स्वतः तावडे तुम्ही हो दाभोळकरांना जा विचार तुम्ही हिंदू धर्मात जन्मला आहेत आणि तुम्ही आमच्या धर्मात जन्मलेला असल्याची आम्हाला लाज वाटते. इतकं बोलून सुद्धा आम्ही थांबलो नाही. त्यांना धक्काबुक्की सुद्धा केली.
स्टेजवरील बाकी पाहुणे मंडळी खाली उतरली, पळत आमच्या दिशेने आली. ही धक्काबुक्की सोडवली. दाभोळकर गाडीत बसून निघून गेले. 2012ला हार्ट अटॅक आल्यानंतर मला बरेच नातेवाईक वगैरे सगळे भेटायला हॉस्पिटलला येत होते. तसेच सनातनचे काही लोकसुद्धा भेटायला येऊन बघून गेले मला. त्यातून व्यवस्थित मी बाहेर आलो. व्यवसायाकडे पुन्हा लक्ष दिलं. अचानक 2013, नक्की मला तारीख आठवत नाही, परंतु सांगता येणार नाही असंही नाही, नक्की आठवून सांगेन. एप्रिलमध्ये डायरेक्ट डॉक्टर वीरेंद्र तावडे हे माझ्या कामाच्या ठिकाणी आले. जवळजवळ ती त्यांची भेट माझी 4 वर्षानंतरची होती. मी सुद्धा त्यांना बघितल्यावर आश्चर्य केलं. अचानक 4 वर्षानंतर माझ्या दुकानात आल्यानंतर मीच आश्चर्याने विचारलं, अरे बापरे, इतके वर्ष कुठं होता, काय करता येता, असताय कुठं, अचानक कुठं गायब झालं? नाही, माझ्यावर संघटनेनं अन्य दुसरी जबाबदारी दिलेली आहे हे त्यांनी सांगितलं. हां ठीक आहे, जबाबदारी दिली. नाही, तुम्ही सध्या हिंदुत्वाचं काम सोडलेलं आहे असं मला समजलं. म्हणलं हो, मी सोडून कमीत कमी 4 वर्ष झाली. नको आहे मला 4 ते 5 वर्ष ह्या कामातून बाजूला गेल्यामुळे ते बोलत असलेलं पटत नव्हतं. तरीही माझ्या तोंडातून प्रश्न गेलाच, मी माझ्या दुकानात बसून हिंदुत्वासाठी काय काम करू शकेन? डॉक्टर वीरेंद्र तावडे त्या क्षणाला म्हणाले की, हा माझ्या तोंडातून शब्द गेल्याबरोबर त्यांनी स्वतःची खुर्ची माझ्याकडे पटकन पुढं ओढली. आपल्याला रिव्हॉल्वर्स, पिस्तल तयार करायचे, धर्माच्या कामाकरता अत्यंत उपयोगी असणाऱ्या त्या वस्तू आहेत. आज सशस्त्र सेना तयार झाली पाहिजे. धर्माच्या कामाकरता रिव्हॉल्वर्स तयार करायचे आहेत आणि ती लागणार आहेत सांगणारे तावडे मला खूप मोठा विरोधाभास वाटत होता त्यांच्यात. डॉक्टर वीरेंद्र तावडे यांनी सांगितले की 2 मुलं मी तुम्हाला तुमच्याकडे राहण्याकरता पाठवतो आहे. त्यांची व्यवस्था तुम्ही राहायची इथं करा. कोणत्याही हॉटेलला, कोणत्याही बोर्डिंगला, कोणत्याही धर्मशाळेत कुठेही न करता एक तर तुमच्या घरी अथवा एक तर तुमच्या दुकानात त्यांची झोपायची व्यवस्था करा. दिवसभर ते राहायला बाहेर असतील, फिरतील बाहेर, जेवतील, खातील, आंघोळ पाणी सगळं बाहेर करतील. फक्त रात्री झोपण्याची व्यवस्था तुमच्या इथं करा. काही लोकांच्या बाबत सर्च करायचं आहे. सर्च हो, ते जेव्हा काही लोक किती वाजता घरातून बाहेर पडतात, किती वाजता फिरायला जातात, किती वाजता पुन्हा घरात येतात, किती वाजता सायंकाळी फिरायला जातात, किती वाजता रात्री जेवल्यावर फिरायला जातात, किती वाजता ऑफिसला जातात, कुठल्या वेळी मंडईत जातात, कुठल्या वेळी खरेदीला जातात, ह्या सगळ्या काही गोष्टींचा सर्च करायचा आहे काही लोकांचा, आणि त्याच्याकरता त्यांनी थांबणार आहे तिथं. त्या लोकांची नावं सांगितली ठीक आहे, कुणावर ते पाळत ठेवायचे? नाही 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 पाळत ठेवणार आहेत हा तेव्हा माझ्या डोक्यात विचारसुद्धा शिवला नव्हता. परंतु इतकं समजलं की ह्या संस्थेचं काम अथवा ह्यांचं काम नामस्मरण, एखादा व्यक्ती देव मानत नसतील तर त्याला देवाच्या मार्गाला कसं न्यायचं, धर्माचं काम, धर्माची मान उंचावेल असं कसं करायचं, सगळे शांतपणे बोलणारे ते लोक. परंतु हे कुठल्या बाबतीत कशाला कुणाचा सर्च करणार आहेत नाही समजलं, किंवा काहीच मला ते थोडं कोड्यात वाटलं, काहीतरी वेगळा आहे हा विषय. हां ठीक आहे, मी तरी त्यांना सांगितलं 2 मुलांची तुम्ही पाठवणार आहे, 2 मुलांची मी माझ्याकडं राहायची व्यवस्था करीन. 5 ते 6 दिवस, कदाचित 8 दिवस इतकाच कालावधी गेला असेल. दुपारी 1:30च्या सुमारास डॉक्टर वीरेंद्र तावडे यांनी कोल्हापूरमधील लोकल बॉक्स, कॉईन बॉक्सवरून मला पुन्हा फोन केला आणि फोनवर सांगितलं की ज्यांची राहायची व्यवस्था तुम्ही करायची जबाबदारी स्वीकारलेली आहे परवा, ती 2 मुलं मी तुमच्याकडे आत्ता पाठवलेली आहेत. मी ठीक आहे म्हणलं. ठीक आहे म्हणून थांबतोय. त्यानंतर 10 मिनिटाच्या 2 मुलं माझ्या दुकानात हजर, पाठीला सॅक, दोघांच्याही डोक्यावर कॅप, दोघंही तरुण. आल्याबरोबर त्यांना नेहमीच्या प्रमाणे मी प्रश्न विचारला, काय
नाही, डॉक्टर तावडेंनी तुमच्याकडे राहण्याकरता आम्हाला पाठवली, आमची व्यवस्था कुठं केली? ठीक आहे म्हणलं. मी माझा कडेचा मोबाईल घेतला माझा आणि एका मित्राला उगाचच फोन केल्यासारखे खोटे खोटे 4 कॉल केले. मी कानाला फोन लावत होतो. अरे बापरे, माझा मित्र रिसीव्ह करत नाही आहे. तुमची राहायची व्यवस्था मी माझ्या मित्राकडे केली होती पण तो रिसीव्ह करत नाही. ठीक आहे, तुम्ही एक काम करा की 4 दिवस सोडून या, मी तुमची राहायची नक्की दुसरीकडे व्यवस्था करीन, परंतु आत्ता माझ्याकडे व्यवस्था होणं शक्य नाही आहे. इतकं सांगून त्यांना परत घालवलं. गेले सुद्धा ते. त्यानंतर पुन्हा डॉक्टर वीरेंद्र तावडे हे कधीही माझ्यासमोर आले नाहीत, परंतु कदाचित एक 7 ते 8 दिवसानंतर त्यांचा मला पुन्हा लँडलाईनवरून फोन आला की तुम्ही रिव्हॉल्वर पिस्तूलची व्यवस्थासुद्धा करू शकला नाहीत, करणे शक्य झाले नाही तुम्हाला काही कारणास्तव. ठीक आहे, मुलांची राहायची व्यवस्था करायची होती, तीसुद्धा करू शकलो नाही, ते सुद्धा ठीक आहे, परंतु आपल्याला चॉकलेट्स लागतील. चॉकलेट्स म्हटल्यावर मला एक क्षण खरोखर काही समजलं नाही. चॉकलेट्स? हो, ज्या वस्तू आपल्याला तयार करायच्या होत्या त्या आता तयार करायला जमल्यात, परंतु ज्या वस्तू तुम्हाला दाखवायला आणलेल्या होत्या, जे गृहस्थ पाठवलेले होते तुमच्याकडे दाखवण्याकरता, त्यात वस्तू तर बघितलेल्या आहेत तुम्ही, त्याच्यात वापरण्याकरता चॉकलेट्स पाहिजेत. हां 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 हां, म्हणजे काडतूस, त्यांना काडतूस म्हणायचं होतं. हे कोड वर्ड त्या भाषेत तेव्हा हां, मला समजलं नाही तुमचं त्यांचा कोडवर्ड चॉकलेट्स म्हणजे काही समजलं नाही, म्हणून मी विचारलं तर त्यांनी स्पष्ट मला खुलासा दिला की आपल्याला ज्या वस्तू तयार करायच्या होत्या जमल्या नाहीत काही कारणास्तव, परंतु त्या वस्तू तुम्हाला ज्या दुकानात दाखवायला पाठवल्या मी ज्या माणसाकडून, त्या वस्तूंसाठी आपल्याला चॉकलेट्स पाहिजेत. माझ्या दुकानात तर त्यांनी ज्या कडून ज्या वस्तू मला बघायला पाठवल्या होत्या त्या अन्य दुसऱ्या कोणत्या नसतं, पिस्तूल आणि रिव्हॉल्वरच होतं ना. त्याच्याकरता लागणारे चॉकलेट्स म्हणजे बुलेट्स, काडतूस. मी माझ्या व्यवसायाच्या कामानिमित्त गोव्याला निघालो होतो. त्यांचा डॉक्टर वीरेंद्र तावडेंचा मला फोन आला, चॉकलेट्सची काय काय व्यवस्था झाली, कधी मिळतील, आम्हाला खूप गडबड आहे, लवकरात लवकर द्या, आज येऊ का, मी घ्यायला संध्याकाळी येऊ का? अरे बाबा, माझ्याकडं नाही अजून आलेली, मला माहीत नाही कुठे मिळतात, मी 2-3 सांगितलेलं आहे, ती कधी आणून देतील तेव्हा मी तुम्हाला देणार. त्यानंतर पुन्हा कधीही मला डॉक्टर वीरेंद्र तावडे यांचा कधीही फोन नाही, कधीही त्यांनी कॉन्टॅक्ट केलेला नाही, कधीही माझी संपर्क नाही. परंतु एक दिवस, मी आता सांगतोय त्या गोष्टींना थोड्याशा लक्षात घ्या तुम्ही, की एप्रिलमध्ये माझ्याकडं पहिल्यांदा आले. त्यानंतर प्रत्येक घटना ज्या मी सांगितलेल्या आहेत ते 10-15 दिवस 5 दिवस अशा अनुक्रमानं झालेले आहेत. म्हणजे ह्यामध्ये जवळजवळ 2 ते 2.5 महिन्यांचा कालावधी निघून गेलेला आहे. आणि एक दिवस सकाळी वर्तमानपत्रात बातमी वाचली, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या. सुन्न झालो. मला पूर्णतः हा चित्रपट जसा पाहतोय तसं सर्व घटना माझ्या डोळ्यासमोर गेल्या. कधी कधी वीरेंद्र तावडे आलेले होते, कधी काय काय झालं, काय काय मागितलं होतं, कसं मागितलं. कदाचित ही हत्या घडवण्यामागं हेच नेटवर्क असण्याची 100% शक्यता आहे. ही माणसं असण्याची 100% शक्यता आहे. हे मला वारंवार जाणवायला लागलं, अस्वस्थ व्हायला लागलो. कारण मी आता एक व्यावसायिक व्यापारी माणूस होतो आणि मला माझ्या मागं कोणत्याही प्रकारचं लचाण नको आहे. त्या क्षणाला पुन्हा मी विजय पाटीलला फोन केला, माझा मित्र जो पोलीस आहे त्याला पुन्हा फोन केला. मला काहीही करून एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर नेऊन उभा कर. मी स्वतःहून त्याला सांगितलं इतकं की तू डायरेक्ट SP साहेबांना फोन लाव, तू पोलीस आहेस, तुझा फोन उचलला नाही असं कधीच होणार नाही. त्यांना सांग की माझ्या एका मित्राला घेऊन भेटायला महत्त्वाच्या गोष्टी करता यायला लागले आणि मला महत्त्वाच्या
एखाद्या तुमच्या पोलीस खात्यातील अधिकाऱ्याशी माझी भेट घालून दे, मला ह्या गोष्टी बोलायच्या आहेत, सांगायचे आहेत. हां ठीक आहे, करूया, करतो. अशातच पुन्हा काही दिवस निघून गेले. एक दिवस विजू पाटील, श्रीकांत मोहिते नामक एक अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी, त्यांना घेऊन माझ्याकडे आले दुकानात. त्यांच्याशी जवळजवळ पाऊण एक तास ह्या गोष्टींवर, घटनांवर बोललो सुद्धा मी. त्यांनी ऐकून घेतलं शांतपणे. पुन्हा अशीच 15 दिवस निघून गेले. म्हणून मी अस्वस्थ होत होतो. कदाचित माझ्याकडं आलेली ही लोक, वीरेंद्र तावडे, त्यांनी पाठवलेली लोक ही कदाचित ह्याच कामाकरता असतील. ह्या दृष्टीनं तपास झाला तर थोडं बरं पडेल, हेच फक्त माझं म्हणणं होतं. मी तर त्यांना असं सांगत नव्हतं की हेच आहेत, हे आरोपी आहेत, ह्यांना पकडा. नाही, परंतु त्या दृष्टीनं जर तो अँगल एक तपासला तर कदाचित यश मिळू शकलं, असं माझं म्हणणं होतं. परंतु नाही. श्रीकांत मोहिते साहेब मला येऊन भेटून गेले. त्यानंतर 15-20 दिवस निघून गेले. त्यानंतरही काहीच नाही. पुन्हा एक दिवस रात्री 8च्या दरम्यान श्रीकांत मोहिते साहेब मला त्यांनी फोन केला की मुंबईहून काही ATSचे अधिकारी कराडमध्ये यायला लागलेत, आणखी तुम्हाला माझ्यासोबत कराडमध्ये यायला लागेल. तयारी दर्शवली मी. हां चला येतो म्हणलं मी. त्यांच्या गाडीतून मला कराडमध्ये आणलं गेलं. पुन्हा एक अधिकाऱ्यांचा मला फोन आला, मी अमुक ATS अधिकारी बोलतोय, तुम्ही काय माहिती आहे ती मला द्या, ते परवा भेटलेले हॉटेलवर त्यांना देऊ नका. अरे माझ्याकडे कुठली माहिती, जी माहिती आहे ती तर मी आत्तापर्यंत दिली, त्याच्यावर पुढं तरी चला. तुमच्यात अजिबात समन्वय नाही दिसला मला त्यावेळेला. मी यांना माहिती दिली तर ते अधिकारी माझ्यावर रोज धरतील, यांना माहिती दिली तर ते अधिकारी रोज धरतील. काय करायचं, गप्प बसणं बरं पडेल कदाचित असं वाटलं. गप्पच बसलो. एक दिवस सकाळी माझ्या व्हॉट्सअपवर मेसेज आला, कॉम्रेड पानसरे यांच्यावर गोळीबार. त्या क्षणाला पुन्हा विजू पाटलांना पुन्हा फोन केला. विजू बघ काय चाललंय हे, मला एखाद्या चांगल्या अधिकाऱ्यांच्या समोर नेऊन उभा कर. त्याच्या दुसऱ्या दिवशी जवाहिरी आणि विजू पाटील हे मोटरसायकलवर माझ्याकडे आले. तुम्हाला आमच्या पोलीस स्टेशनचे PI अमृत देशमुख साहेबांना भेटायचं आहे आणि तुम्हाला घेऊन यायला सांगितलं. ठीक आहे म्हणलं. मी माझी गाडी घेतली. चला म्हणलं देशमुख साहेबांना भेटायला. येतोय मी. अमृत देशमुख साहेबांनी सांगितलं की मी तुम्हाला आता थोड्याच वेळात SP साहेबांशी भेटवतोय. त्यांच्याशी बातचीत सुरू झाली. मी त्यांना ही सगळी माहिती दिली. ह्या अँगलनं थोडासा तपास केला तर थोडी बरं पडेल. मी सगळी माहिती पहिल्यापासून हिंदुत्वाचं कसं कामात होतो, काय करत होतो, कशी कामं करत होतो, ह्या सगळ्या गोष्टी. आणि मी वीरेंद्र तावडे माझ्या संपर्कात कधी आले, त्यांनी माझ्याकडे काय मागणी केली, काय काय चर्चा झाली, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या. त्यांनी पटकन मला शब्द टाकला, आप रिवॉल्वर तैयार करते हो? मतलब हाँ मैं बना सकता हूँ. आपको मालूम नहीं जुर्म है? मैं बना सकता हूँ, बना के दिया नहीं है. और एक मैं कारीगर हूँ. इधर जो सिलाई मशीन बाजू में पड़ा है ना, उस पर उंगली रख के आपने ऐसा बनाना बोला है, वो भी मैं बना सकता हूँ क्योंकि मैं कारीगर हूँ. पण SPनी तुमच्याकडून ती माहिती ऐकून घेतली की हे तुम्हाला प्रश्न करत बसले? हां, मला प्रश्न केला तो थोडा चुकीचा वाटला. मागील गणपती म्हणजे अजून त्याला 1 वर्ष पूर्ण व्हायचं आहे. येणाऱ्या गणपतीला 1 वर्ष पूर्ण होईल. सुनील पाटील म्हणून नावाचे एक पोलीस आहेत कोल्हापुरात. ते अचानक मग रात्री 8:30च्या दरम्यान माझ्याकडे आली. ॲडिशनल SP
श्री चैतन्य यांना तुमच्याशी बोलायचं आहे आणि तुम्हाला घेऊन यायला सांगितले. ठीक आहे, माझी तयारी आहे, चला. मी त्यांच्याच गाडीवर बसून गेलो सुद्धा. यश चैतन्य सर आणि मी तास ते 1.5 तास ह्या विषयावर पूर्ण पुन्हा चर्चा झाली. पूर्ण पहिल्यापासून सगळं सांगितलं. मी त्यांना बोलताना माझ्या बाबतीतला म्हणजे माझ्या मनात असलेला संशय हाही व्यक्त करून सांगितला की जी 2 राहण्याकरता डॉक्टर वीरेंद्र तावडेंनी माझ्या इथं माणसं पाठवलेली होती, परंतु त्यांची व्यवस्था मी नाही केली, तर ती लोक डॉक्टर वीरेंद्र तावडेंनी स्पष्ट सांगितलेलं आहे मला की त्यांना काही लोकांचा सर्च करायचा आहे कोल्हापुरात, की ती लोक घरातून बाहेर किती वाजता पडतात, कुठं फिरायला जातात, कुठं मांडईत जातात, कुठं खरेदीला जातात, पुन्हा सायंकाळी कधी फिरायला जातात, घरी कधी येतात. तर कदाचित ती दोघं असतील की ज्यांनी पानसरेंच्या बाबतीत सुद्धा हा सर्च करून त्यांची फिरायला जायची वेळ काढलेली असेल. काहीही नाही, त्यानंतर काहीच नाही. होता 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 शेवट काही करायचं काहीच मला समजत नव्हतं की आता राहिलं कोण, कुणाचा संपर्क साधायचा. संपर्क साधायचा राहून दे, आता गप्प बसलेलं बरं. एक दिवस अचानक दुपारच्या वेळी काही लोक माझ्याजवळ आले. त्यांनी स्वतःची आपली ओळख सांगितली. आम्ही CBI ऑफिसमधून आलो. मी जी माहिती माझ्याकडे होती ती त्यांना स्पष्ट दिली, बोललो. त्यातून पुढं काय झालं हेच आता जनतेसमोर यायलाच लागले. लवकरच सगळे खुलासे होतीलच. कदाचित 3 वर्षापूर्वी माझ्या बोलण्यावर थोडा जरी विश्वास ठेवला असता, थोडं जरी त्या दृष्टीनं नजर टाकून हालचाल झाली असती, तर कदाचित ह्या 3ही हत्या वाचल्या असत्या. पण मला एक सांगा, मी एकटा राहणार नाही. तरुण जे होते त्यांच्यापैकी CBIच्या किंवा पोलीस यंत्रणांच्या तपास यंत्रणा ज्या आहेत त्यांच्याकडे काही संशयित लोक आहेत, त्यांच्यापैकी काही जणांना तुम्ही ओळखलं का? हो, मला फोटो दाखवले गेले. कुणी दाखवले होते? CBI ऑफिसमध्ये फोटो दाखवले गेले. त्यामध्ये डॉक्टर वीरेंद्र तावडेंनी रेल्वे फाटकाजवळ ओळख करून दिलेली व्यक्ती, तीच व्यक्ती माझ्या रिव्हॉल्वर आणि पिस्तल घेऊन दुकानात आलेली व्यक्ती तीच होती. आणि तिसऱ्यांदा माझ्या दुकानच्या बाहेर येऊन सायंकाळी 7 वाजता माझी वाट बघत उभारलेली व्यक्ती तीच होती. फोटो दाखवल्यानंतर मी तो फोटो ओळखलेला आहे. त्याचं नंतर मला नाव समजलेलं आहे की सारंग अकोळकर असं आहे. यापुढं आता तुम्ही एकतर स्वतःहून पुढे आलेला आहात आणि CBIला तुम्ही तुमचा कोर्टापुढे जबाब दिलेला आहे, ही सगळी माहिती दिलेली आहे. आता त्याचा पुढं तपास होईलच, पण पोलिसांकडून तुम्हाला त्रास होईल किंवा ह्या संघटना जे त्यांच्याकडून त्रास होईल, याच्या संदर्भात तुम्ही काय स्वतःच्या मनाशी तयारी करून ठेवली? पोलीस खात्याकडनं त्रास होईल असं मला अजिबात नाही मनात वाटत. कारण हा विषय पूर्ण पोलीस खात्यालाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला नाही देशभरात हा एक असा भिजत पडलेला प्रश्न होतो, तो सुटतोय हा सगळ्यांनाच आनंद आहे. त्यामुळं मला चुकून काही चुका झाल्या असतील पोलीस खात्याकडून तर त्या ह्या पुढील तपासात नक्की सुधारल्या जातील. त्यांच्याकडून काही त्रास होईल असं नाही वाटत. तसेच अन्य संघटनांकडून त्रास जर म्हणत असाल तर सनातन संस्था ही संघटना आजकाल उदयाला आली. मी प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा माणूस आहे, होतो. अन्य ह्या देशात, ह्या शहरात अन्य संघटना आहेत. बजरंग दल आहे, विश्व हिंदू परिषद आहे, हिंदू एकता आहे वगैरे, ही लोक आहेत. अशी बरीच संघटना आहेत की जे विचारांवर चालतात, ह्या असल्या अतिरेकी विचारांवर चालत नाहीत. अशा संघटनाच काय अन्य गोष्टी आहेत. कोल्हापूर शहर हे पूर्वीपासून पुरोगामी विचारांचं मानलं जाते. कोल्हापूर शहरातली लोक आहेत, माझा जन्म तिथला आहे, हे सगळे माझ्याबरोबर उभा राहतील, माझ्या पाठीशी असतील ही खात्री आहे मला.
आता ही केस पुढं नेण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाशी काय खूणगाठ बांधली, त्याच्यासाठी आता तुम्ही पुढं काय काय? मी कोणत्याही परिस्थितीत मागं फिरणार नाही आहे, कोणत्याही परिस्थितीत. आणि ज्या गोष्टीसाठी मी याच्यात पाऊल टाकलेलं आहे, माझ्या विचारांनी पूर्णतः कुणाच्याही दबावानं केलेलं नाही. माझ्या विचारांनी मी पाऊल टाकलेलं आहे. त्यामुळं मी कोणत्याही परिस्थितीत मागं फिरणार नाही आहे. ह्याला अंतिम विजयापर्यंत मी आहे इतक्या माझ्या मतावरच ठाम राहणार आहे. अगदी धन्यवाद महाराष्ट्रवंशी बोलल्याबद्दल. मला वाटतं अशा धाडशी साक्षीदारांच्यामुळं डॉक्टर दाभोळकर, कॉम्रेड पानसरे आणि डॉक्टर कलबुर्गी यांच्या हत्येचा उलगडा व्हायला तपास यंत्रणांना मदत होईल. इथेच थांबतो. धन्यवाद.